दम्याचा अटॅक आला होता। त्यांचा पंप ते चुकून गाडीतच विसरले। मी वेळेवर आलो म्हणून बरं झालं, नाही तर मी खूप आभारी आहे तुमचा। तुम्ही जे काही केलं त्यासाठी खूप आभारी आहे तुमचा, इन्स्पेक्टर भोसले। हे बघा विमान, आपल्यात जे काही वाद आहेत ते माझे वडील आहेत आणि त्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे। आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर यू डिड। थँक यू, धन्यवाद। यू मे गो नाउ। आणि बात असं सांगत होते की तुमचं काहीतरी फार महत्त्वाचं काम होतं म्हणून तुम्ही इथे आला होतात। मग जो काही निरोप असेल तुम्हाला द्या, म्हणजे तेवढ्यासाठी त्या निमित्तानं पुन्हा तुमची फेरी इथे नको। अभिमान, तू यू टेक केअर। बाय। एवढी धावपळ करून काय परत जाता तुम्ही? माई धावपळ कसली त्याच्यात? स्वप्नील येतोय ना गाडी घेऊन आणि तुम्ही त्याला आग्रह केलात ना तर तो सुद्धा थांबेल अजून एक दिवस। आग्रह केलात म्हणजे काय करणारच मी त्याला आग्रह। अहो माझ्या शुभ्राचा मानलेला भाऊ आहे तो, म्हणजे माझा सुद्धा लेकच झाला ना। वसुधाताई, एक सांगू का? बोला। नाही म्हणजे हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे की नाही मला काही कळत नाही, पण विचार मनात येतात तर काय बोला ना। म्हणजे मी तुम्हाला मागे सुद्धा हे एकदा सांगितलं होतं, म्हणजे तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही, पण नेहमीच मला असं वाटत असतं की स्वप्नीलचा जोडा आपल्या प्रियाबरोबर शोभून दिसेल नाही? माई माई हो, आता तुम्ही नाही म्हणजे नाही, मला कळतंय की बिचाऱ्या क्षिप्राला जाऊन जेमतेम महिना उलटलाय, त्याच्यात आपण या सगळ्या गोष्टी बोलणं बरं दिसत नाही, पण कधी ना कधीतरी त्या दोघांनी आपल्या आयुष्याचा विचार करायलाच हवा ना। मग त्या दोघांनी एकमेकांचा विचार करण्यात काय वावगा एवढं? मला ना कधी कधी हसायला येतं माई। माझ्या बोलण्याचं? नाही नाही हो, हे नशिबाच्या खेळाचं म्हणते मी। हसू येतं म्हणजे असं बघा, पूर्वी आपलं बोलणं झालं होतं ना तेव्हा मला चिंता लागून राहिली होती की हे प्रियाच्या कसं गळी उतरेल याची, कारण तेव्हा बघा प्रिया आणि स्वप्नीलची सतत भांडणं चाललेली असायची। ते तर काय नाही, तेच सांगते मी, पण मला असं वाटतं की प्रियाच्या मनात ना पहिल्यापासून स्वप्नील असावा। काय? हो,
अहो मला नुकतंच म्हणाली ती, म्हणजे स्पष्ट नाव नाही घेतलं तिने, पण मला तरी असंच वाटतंय की तोच असावा. अहो एवढी आनंदाची गोष्ट आहे ही, आपण आत्ताच ताबड. नाही माई, इतकं सोपं नाही आहे ना ते. म्हणजे आता या परिस्थितीत मी स्वप्नीलशी हे सगळं बोलणं बरोबर नाही होणार. हां, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी बोलले तर माही, हो, आपली मुलं आहेत ना, शेवटी आपल्याला मुलांचं सुखच बघायचं असतं ना, मग विचारायला काय हरकत आहे. यशवंतराव सरंजामेला अचानक दम्याचा अटॅक आल्यामुळे हा साखरपुडा पोस्टपोन करण्यात आलाय. बाळ, यामध्ये सुद्धा सुलेखाचा हात? नाही नाही मामा, ती का करेल असं? का करेल? मलाही मारण्याचा तिने प्रयत्न केला होता. का? तसं नाही मामा, यशवंतराव सरंजामे हा ताकद आहे सुलेखाची. ज्या पद्धतीनं त्यानं तिला जेलमधून बाहेर काढलं ते बघितलं तर ती त्यालाच. नाही नाही मामा, नो, वी आर अननेसेसरीली रीडिंग बिटवीन द लाईन्स. मग आज साखरपुडा झाला काय, उद्या झाला काय, काय फरक पडतो? मामा, एक वेगळाच विचार आला काल माझ्या डोक्यात. काय? या अभिमान सरंजामेला जर आपण आपल्या बाजूने वळवलं तर? मी त्याच्या समोर बसून त्याला सगळी हकीकत सांगितली, तरी सुद्धा त्या मूर्ख मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. मामा, तो तुमच्यावर विश्वास कशाला ठेवेल? त्यावेळेला तुम्ही सॅनेटोरियम मधनं पळून आलेले एक, आय मीन, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्यांनी त्यावेळेला तुमच्या बोलण्याचा तसाच अर्थ काढला असेल ना, म्हणजे त्यांनी तसाच विचार केला असणार. काय म्हणणं आहे तुझं? मम्मा, मी आतापर्यंत खूप फटकून वागत आलोय या बाबतीत. माझ्यात आणि पूनम मध्ये निष्कारण खूप खटके उडालेत. आमच्या संसारात उगाच खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. मी काय करू बाळ? परत सॅनिटोरियम मध्ये जाऊ का? त्यांनी काय साध्य होणार आहे मामा? उलट मलाच आता माझा अप्रोच बदलणं भाग आहे. पूनमची अशी इच्छा आहे ना की सुलेखाच्या लग्नात मी सहभागी व्हावं, इंटरेस्ट घ्यावा. ठीक आहे, उद्यापासून पूनमला हवं तेच होईल. त्याने काय होईल बाळ? मामा, अभिमानशी मी जर टॉकिंग टर्म्सवर आलो तर त्याचं मन मला वळवता येईल. आणि सुलेखाचं खरं रूप जर त्याच्या समोर उघड करू शकलो तर
तर सुलेखाची फार मोठी ताकद मोडून पडेल. असे एका दगडात काही पक्षी मारता आले आणि ते मारता मारता माझा संसार मला सावरता आला तर मामा, आय डोंट वॉन्ट टू लूज पूनम. आजपर्यंत खूप खूप काही गमावलंय मी, गमवतच चाललोय. आता पूनम नाही. आय कांट लूज पूनम. आय अंडरस्टँड युअर पोझिशन बाळ. घ्या दूध प्या, बॉडी बनवा. घ्या. बरं झालं तू आलास. मला जरा बोलायचं तुझ्याशी. आधी प्या ते पटपट, मग सगळं. कालचं तुझं विक्रांतबरोबरचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. तुझ्या भावासारखा आहे तो. जसा विभीषण रावणाचा भाऊ होता तसा. हे बघ अभिमान, विक्रांत चुकला असेल, ठीक आहे, चुकला तो, पण त्याला माफ करायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याशिवाय दुसरं कोण आहे त्याला? नका काळजी करू त्याची. त्याची ती गर्लफ्रेंड आहे, ती घेला त्याची काळजी. आणि काय हो, एरवी कोण तुम्हाला जरा आडवा गेला की तुम्ही त्याला आडवा तिडवा करून जुळवून टाकता. त्याचा काय एवढा पोळका आहे तुम्हाला? त्याने तर तुमच्या सुनेला जेलमध्ये पाठवलं. हे बघ अभिमान, इथे चुकतोयस तू. दोष तुझा नाही, तुझ्या वयाचा आहे. ठीक आहे, विक्रांत चुकला, पण कुणामुळे चुकला? कोणामुळे चुकला बोल ना. त्या पोरीच्या मागे लागून चुकला. हा, त्या मधुसूदन शास्त्र्याच्या मुलीच्या मागे जाऊन आपला विक्रांत चुकला, बहकला. चूक कोणी केली, शिक्षा कोणाला मिळायला पाहिजे? काय बोलताय काय तुम्ही? यशवंतराव सरंजामेची होणारी सून एखाद्या सामान्य चोरासारखी पोलीस स्टेशनमध्ये आणून उभी केली जाते, या गोष्टीकडे मी अगदी सहज कानाडोळा करीन असं वाटलं का तुला? किंमत तर चुकवावी लागेल त्या विक्रांतला, त्या पोरीला आणि त्या पोरीला जन्म देणाऱ्या तिच्या बापाला सुद्धा. काय बोलताय का तुम्ही? हे बघ अभिमान, विक्रांत हा खूप चांगला मुलगा आहे. आजपर्यंत खूप आपल्या उपयोगी पडलेला आहे. मला माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे त्याची सर्व चूक माफ. कारण या चुकीमध्ये त्याने एक गोष्ट बरोबर करून ठेवली, आणि ती म्हणजे तो ज्या मुलीच्या प्रेमात पडला आहे ती मुलगी आहे मधुसूदन शास्त्र्याची मुलगी. उद्या या दोघांचं जर मी जुळवून आणलं आणि विक्रांतच्या पाठीमागे मंडपात त्याचा बाप म्हणून उभा राहिलो, तर केवढी सणसणीत कानाखाली बसल्यासारखी वाटेल त्या मधुसूदन शास्त्र्याच्या. नाही, लग्नाच्या मंडपात अपमान करून करून कळलं? लक्षात आलं?
एक गोष्ट तुम्हाला मी वन्स अँड फॉर ऑल सांगतो बा, तुमच्या या घाणेरड्या पॉलिटिक्समध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे. अँड आय डोंट केअर अ डॅम अबाउट विक्रांत भोसले, नॉर अबाउट प्रिया शास्त्री, अँड नॉर अबाउट मधुसागर कम हुएवर वॉट एव्हर शास्त्री दॅट इज. त्यामुळे या लोकांची नावं पुन्हा माझ्या पुढे घ्यायची नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विक्रांत भोसले नावाच्या माणसाला यापुढे कधीही या घरात एंट्री नाही. येते लक्षात? नाही. मला एक सांग, इथं बाप कोण आहे, मी की तू? सध्या मी आहे असं समजा. ते हातातलं दूध संपवा आणि गपचूप इकडे आराम करत पडा. मला काम आहे, ते आटपून मी येतोय. बाय. माई द्या, मी निवडू तांदूळ. अगं नको नको, राहू दे, माझं होईल पटकन. भात झाला की जेवण तयार. जेवण? माई अहो, सकाळचे पोहे नाही जिरले अजून, एवढ्यात जेवण? वाटीभर पोह्यात काय आहे एवढं? आज वालाचं बिरड आहे. वाव, मग भूक नसली ना तरी येईल पत्ता शोधत शोधत. मग हा स्वप्नीलची आठवण आली. त्याला खूप आवडतं वालाचं बिरड. कसा आहे का तो आता? बरं आहे. म्हणजे तुमची भेट होते ना वरचेवर? हां, मला खूप वाईट वाटतं ग. एवढा गुणी मुलगा आणि काय लिहून ठेवले त्याच्या नशिबात. हा, पण जे नशिबात भोग लिहिलेले असतात ना, ते भोगावेच लागतात ग बाई. तुला कसा वाटतो ग स्वप्नील? कसा वाटतो म्हणजे? हे बघ प्रिया, स्पष्टच बोलते. म्हणजे तुम्ही दोघंही मला मुलांसारखे आहात ग, म्हणून बोलते. मागे तुम्ही आला होतात ना, तेव्हाच मी वसुधाताईंना म्हटलं, प्रियाची आणि स्वप्नीलची जोडी अगदी शोभून दिसेल. माई तुम्ही हे बघ, मला सांग, तुला आवडत नाही का तो? माई मला या असल्या गोष्टींचा विचार सुद्धा करायचा नाही. भूतकाळाचं ओझं जोपर्यंत माझ्या डोक्यावरून उतरत नाही तोपर्यंत मी भविष्याचा विचारही करू शकत नाही. कसलं ओझं? क्षिप्राने आत्महत्या केली नाहीये. म्हणजे? अगं काय सांगतेस काय तू? जाऊ दे ना माई, आपण या डिस्कशनमध्ये नको पडूया. काय ना, माझ्या मतांमुळे माझी घरात सगळ्यांशी भांडणं झाली. खरं तर ते सगळं विसरायलाच मी इथे आले होते. आता पुन्हा? बरं बाई, चुकलं माझं. नाही हो माई, असं नाही. प्लीज मला समजून घ्या. हो ग बाळा. पण मला म्हातारीला काय वाटतं की बाई, हे बघ, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याला निदान त्याची जाणीव तरी करून द्यायला हवी. मग त्याला काय निर्णय घ्यायचा आहे तर तो घेईल. शेवटी काय ग, जे नशिबात असतं तेच होतं.